नमस्कार. सण म्हटलं की डोळ्यासमोर येते बाजारातली रेलचेल, घराची सजावट, कुटुंबाचं एकत्र येणं, आनंदाचे क्षण आणि भरपूर खाण्यापिण्याचे पदार्थ. बट मधुमेही किंवा डायबिटिक पेशंट्स पण हे सण एन्जॉय करू शकतात का? फेस्टिवल्स एन्जॉय करू शकतात का? येस, ऑफकोर्स डायबिटिक पेशंट्स पण सणांचा आनंद लुटू शकतात. फक्त काही गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी 5 अशा टिप्स घेऊन आले आहे जे डायबिटिक पेशंट्सला हेल्प करतील त्यांची ब्लड शुगर मॅनेज करण्यामध्ये या सणाच्या काळामध्ये. या सणांच्या दिवसांमध्ये भरपूर खाण्यापिण्याचे ऑप्शन्स असतात, गोडाधोडाचे पदार्थ होतात, इतरांकडून आग्रह केला जातो. तर मग अशात ब्लड शुगर कशी मॅनेज करायची? कारण होतं काय, ज्यावेळेस हा सणांचा सीझन संपतो, एक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या नंतर डॉक्टरांकडे किंवा आमच्यासारख्या डायटिशियन्सकडे मधुमेहींची संख्या वाढते, त्यांची ब्लड शुगर वाढलेली असते. असं होऊ नये, हे सणवार एन्जॉय केल्यानंतर आपली ब्लड शुगर लेवल जी आहे ती वाढलेली असू नये, यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या आहेत ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. टिप नंबर 1, प्रसाद हा प्रसादाप्रमाणेच खावा. म्हणजेच काय, जे काही गोडाचे पदार्थ आहेत ते प्रमाणात खावेत, मॉडरेशन मध्ये खा. या सणांमध्ये बनवले जाणारे जे प्रसादाचे आयटम्स आहेत ते बरेच असे असतात जे वर्षातून एखाद वेळेसच बनले जातात. जसं उकडीचे मोदक आहेत किंवा दसऱ्यामध्ये केली जाणारी कडकणी हा प्रकार आहे. सो हे वर्षातून एकदाच खायला मिळतात. सो मधुमेहींना असं वाटू शकतं की वर्षातून एकदाच हा पदार्थ मी खाणार आहे, तो मला मनसोक्त खाऊ द्यावं. वेल, हे योग्य नाहीये. जरी तो तुम्हाला गोडाचा पदार्थ खूप आवडत असेल, वर्षातून एकदाच खाणार असाल, तरीही तो लिमिटमध्ये खाणं गरजेचं आहे. 1 किंवा 2 उकडीचे मोदक तुम्ही नक्कीच खाऊ शकता. पण मला खूप आवडतं आणि वर्षातून एकदाच खाणार आहे म्हणून जेवणाच्या ऐवजी जर तुम्ही प्लेटमध्ये घेऊन उकडीचे मोदक खाणार असाल तर ते योग्य नाही. टिप नंबर 2, डू नॉट इग्नोर फायबर अँड प्रोटीन. म्हणजे आपल्या आहारामध्ये फायबर आणि प्रोटीनचा समावेश नक्की करा, त्याला दुर्लक्षित करू नका. आता बरेच जण असं म्हणतील की आम्ही सणावाराच्या दिवशी तर सणाचं जेवण जेवणार, पुरणपोळीचं जेवण जेवणार. वेल, जरी तुम्ही तुमचं रेग्युलर पुरणपोळीचं जेवण करणार असाल, त्याच्यामध्ये पुरणपोळीचं प्रमाण हे कमी असावं. एखादी पुरणपोळी इज ओके. त्यासोबतच तुम्हाला फायबर आणि प्रोटीन इन्क्लूड करायचं आहे. फायबर म्हणजे काय, तंतुमय पदार्थ जे भाज्यांमध्ये आणि सॅलडमध्ये असतात ते तुम्ही तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकता. आता प्रोटीनसाठी व्हेजिटेरियन ऑप्शन तुम्हाला घ्यावं लागेल. यामध्ये तुम्ही उसळ घेऊ शकता, मटकीची उसळ, किंवा थोडंसं पनीर घेऊ शकता, किंवा हंकड, घट्ट दही ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने काय होईल, थोडंफार प्रोटीन आणि फायबर हे जे आहे तुमच्या त्या डाएटमध्ये ऍड होईल त्या जेवणामध्ये. आणि जी तुमची ब्लड शुगर लेवल एकदम जास्त वाढणार आहे पुरणपोळीमुळे किंवा इतर गोडाच्या पदार्थामुळे, ती तेवढे पटकन वाढणार नाही, तर हळूहळू वाढेल. सो याच्याने एक थोडासा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो तुमच्या ब्लड शुगर लेवलवरती. टिप नंबर 3, हॅव फ्राईड आयटम्स इन मॉडरेशन. म्हणजे जे तळलेले पदार्थ आहेत ते प्रमाणात खा. बऱ्याच मधुमेहींना असा गैरसमज असतो की मला डायबिटीज आहे ना, तर मला फक्त गोडाचे पदार्थ अवॉइड करायचे आहेत. मी इतर जे सेवरी प्रॉडक्ट्स आहेत किंवा जे खारे पदार्थ आहेत किंवा जे तळलेले पदार्थ आहेत ते मी खाऊ शकतो. उदाहरणार्थ चकली, शेव मध्ये खायला हवेत. कारण मोस्टली डायबिटिक पेशंट्स जे आहेत ते थोडेसे ओव्हरवेट असतात, त्यांचं वजन वाढलेलं असतं किंवा पोटाचा घेर वाढलेला असतो. हे बऱ्याच डायबिटिक पेशंट्समध्ये असतात. आणि जर त्यांनी हे ऑइली प्रॉडक्ट्स किंवा तळलेले पदार्थ जे आहेत ते जर प्रमाणाच्या बाहेर खाल्ले तर ऑफकोर्स त्यांचं कॅलरी इंटेक वाढणार आहे आणि याच्याने त्यांचं जे वजन आहे ते अजून वाढू शकतं आणि अजून त्यांचा मधुमेह जो आहे ते कंडिशन वर्स होऊ शकते. सो जरी तुम्हाला हे तळलेले पदार्थ खायचे आहेत तरीही ते मॉडरेशन मध्येच खा. टिप नंबर 4, यूज शुगर सबस्टिट्यूट. आता शुगर सबस्टिट्यूट म्हणजे काय, साखरेच्या ऐवजी वापरला जाणारा पदार्थ जो आपल्याला बाजारात मिळतो त्याला शुगर फ्री पण म्हणतात आपण, बट जनरली त्याला शुगर सबस्टिट्यूट हा वर्ड आहे. याच्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोळ्या येतात किंवा पावडर येते किंवा लिक्विड येतं. हे जे शुगर सबस्टिट्यूट आहेत ते अगदी टेस्टला आपल्या साखरेप्रमाणेच गोड असतात आणि या शुगर सबस्टिट्यूटमुळे तुमची ब्लड शुगर लेवल जी आहे ती वाढत नाही, पटकन जंप होत नाही, जशी साखर वापरल्याने होते किंवा गूळ किंवा मध वापरल्याने होते. गूळ, मध, साखर या सर्वांनीच आपली ब्लड शुगर लेवल जी आहे ती काही प्रमाणात स्पाइक होते. ओके, बट हे जे शुगर सबस्टिट्यूट आहेत त्याच्याने होत नाही. सो हे साखरेच्या ऐवजी तुम्ही यूज करू शकता. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की हे जे शुगर सबस्टिट्यूट आहेत ते शरीरासाठी घातक आहेत. वेल, असं अजिबात नाहीये. हे जे शुगर सबस्टिट्यूट आहेत ते मेडिकली अगदी टेस्टेड असतात आणि ते फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट कडून अप्रूव्ड असतात. ते आपल्या शरीरासाठी घातक नाहीयेत. तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही हे शुगर फ्रीचे जे पेलेट्स आहेत, म्हणजे छोट्या गोळ्या म्हणा किंवा पावडर म्हणा किंवा हे लिक्विड तुम्ही यूज करू शकता. रेग्युलर तुमच्या चहामध्ये तुम्ही हे यूज करू शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थ केला, फॉर एक्झाम्पल शिरा,
तर तुम्ही त्याच्यामध्येही हे सबस्टिट्यूट यूज करू शकता. टिप नंबर 5, डू नॉट इग्नोर युअर एक्सरसाइज. म्हणजे व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. बऱ्याच मधुमेहींना हा गैरसमज असतो की मी फक्त डाएट फॉलो केलं किंवा फक्त साखर खाणं कमी केलं म्हणजे माझा मधुमेह आटोक्यात येईल. नाही, तुम्ही जर डॉक्टरांकडे व्हिजिट केलं तर डॉक्टर तुम्हाला टोटल लाईफस्टाईल चेंज सांगतात. रोज तुमच्या आहारात तर चेंज कराच म्हणतात, बट विहार म्हणजे एक्सरसाइज, रेग्युलर ऍक्टिव्हिटी याच्यामध्येही चेंजेस करा. पण सणवार आले की बऱ्याच जणांना एक एक्सक्यूज मिळून जातं, बहाणा मिळून जातो एक्सरसाइज न करण्याचा. बऱ्याचशा जिम्समध्ये ह्या सणावाराच्या काळामध्ये अटेंडन्स खूप कमी असतं. योगा क्लासेसमध्ये लोक योगा करत नाहीत. इव्हन जे पार्क्स असतात किंवा जे बगीचे असतात ज्याच्यामध्ये वॉक करायला रेग्युलरली लोक जातात तिथेही गर्दी कमी असते. बट मधुमेहींनी एक्सरसाइजकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला ऍटलीस्ट अर्ध्या तासाचा व्यायाम हा करायचाच आहे. ऍटलीस्ट अर्धा पाऊण तासाचा व्यायाम नक्की करा. तुम्ही तो तेवढा वेळ काढा. तुमच्या आवडीचा व्यायाम, वॉकिंग, जॉगिंग, रनिंग, स्विमिंग, तुम्हाला जिम वर्कआउट आवडत असेल जिम करा किंवा योगा करत असाल रेग्युलरली, योगा, सूर्यनमस्कार, प्राणायाम हे तुम्ही करू शकता. बट प्लीज रेग्युलरली तुम्ही एक्सरसाइज करा. सणावारांमध्ये एक्सरसाइजकडे दुर्लक्ष करू नका. प्लस एक्सरसाइज सोबतच शतपावली, ज्याला पोस्ट मील वॉक म्हणतात, हाही करणं गरजेचं आहे. स्पेशली डायबेटिक पेशंट्सनी पोस्ट मील वॉक करायलाच हवा. जेवणानंतर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यानंतर अर्ध्या तासांनी एक 10 ते 15 मिनिटाचा वॉक संत गतीने चालणं, शतपावली तुम्ही करू शकता. खूप जुन्या काळापासून आपल्या इथे आपल्या कल्चरमध्ये शतपावली करण्याची पद्धत आहे, बट आता आपण रिसेंटली ते विसरत चाललो आहोत. इव्हन मेडिकल स्टडीज असंच दाखवतात की पोस्ट मील वॉक म्हणजे शतपावली केल्याने जी पोस्ट प्रँडियल शुगर आहे, जेवणानंतरची जी साखर आहे ती मॅनेज होते. सो या होत्या 5 टिप्स सणावारांमध्ये मधुमेह, डायबिटीस कसा कंट्रोल करावा हे सांगणाऱ्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या ओळखीतील डायबेटिक पेशंट सोबत. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी बघते बरेच जण व्हिडिओ बघत आहेत बट चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीयेत. प्लीज डोंट डू दॅट. डू कन्सिडर सबस्क्रायबिंग आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.